यानंतर मी आमंत्रित करणार आहे प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख आणि विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे विद्यमान प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांची समीक्षक, लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि भाषा अभ्यासक अशी महाराष्ट्राला ओळख आहे. विख्यात भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी सरांसोबत ते भाषाविषयी काम करत असतात. लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी त्यांची सतत भ्रमंती सुरू असते. चंदगडी बोलीवर संशोधन करून या बोलीला लोकप्रिय करण्यात मोरे सरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. डॉक्टर नंदकुमार मोरे सरांना मी आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. हरिभक्त परायण ॲडव्होकेट देवदत्त परोळेकर साहेबांच्या आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावरील या परिसंवादाचे आदरणीय अध्यक्ष राजन गवसर, या ग्रंथाचे लेखक आदरणीय देवदत्त परोळेकर सर, माझ्यासोबत या चर्चेत सहभागी मान्यवर मित्रवर्य प्राचार्य गोविंद कादरेकर सर, संजीवनी पाटील मॅडम, या ग्रंथाचे प्रकाशक आणि ज्यांच्या कल्पकतेतून हा परिसंवाद इथं आयोजित करण्यात आलेला आहे ते समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष आणि कवी अजय कांडर, समोर उपस्थित अनेक कवी मित्र आणि मान्यवर मंडळी आहेत, सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि या पुस्तकावरचं भाष्य मी थोडक्यात करतो. माझ्या आधी संजीवनी पाटील मॅडम आणि गोविंद कादरेकर सर यांनी अतिशय नेमकेपणानं या पुस्तकावरती भाष्य केलेलं आहे आणि या पुस्तकाचं महत्व किंवा या पुस्तकाचं जे काही एकूण स्वरूप आहे त्या स्वरूपावरती भाष्य केलेलं आहे. कादरेकर सर म्हणाले की हे पुस्तक 50-100 वर्षांनी जरी छापलं असतं तरी शीर्षक हे चाललं असतं. खर तर तुकाराम कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत, असंच सूचक असं हे शीर्षक आहे. केवळ हे शीर्षक नाही, या पुस्तकामध्ये 50 अभंगांमधले तुकडे आहेत, अवतरण आहेत असं म्हटलं तरी चालेल, की जी सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील, प्रेरणादायी ठरतील, काहीतरी दिशादर्शक असं त्याच्यातून सूचित झालेलं आहे. ह्या 50 प्रकरणातली 50 शीर्षक देखील परोळेकर साहेबांनी जी ठेवलेली आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यांना काय म्हणायचं आहे, काय अधोरेखित करायचं आहे ते सांगणारे आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या शीर्षकापासून प्रत्येक प्रकरणाच्या शीर्षकापर्यंत आणि कादरेकर सर म्हणाले तसं या पुस्तकाची भाषा आणि खरं तर काव्यमयता खूप आहे या पुस्तकामध्ये. एखादी कविता वाचावी गंभीर अशा पद्धतीची रचना त्यांनी अनेक प्रकरणाची केलेली आहे. तर हे सगळं आपल्यासाठी आहे, कारण त्यांनी आपल्यासाठी हे लिहिलेलं आहे. खरं तर परोळेकर साहेबांसारखे अनेक लोक ह्या काळात देखील आपल्या ठिकाणी जिथं कुठं असतील त्या ठिकाणी हे काम करतायत प्रामाणिकपणे. हे काम उद्या चालून अशाच पद्धतीने दिशादर्शक ठरणार आहे याचं सूचन या पुस्तकातल्या अनेक गोष्टींमध्ये आहे. म्हणजे जग खरं तर परोळेकर साहेबांचा परिप्रेक्ष्य असा जागतिक आहे. म्हणजे जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे 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 लोक काम करतायत, त्या लोकांची उदाहरणं चांगले आणि वाईट आपल्या समोर त्यांनी ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हिरो होंडा गाडी आपण इतकी भारतामध्ये परिचित झालेली आहे, पण त्या गाडीचा उगम किंवा गाडीचा शोध किंवा ती जी काही कल्पना सत्यात उतरली ती कुठेतरी बेटावरच्या त्या जपान देशामध्ये छोट्याशा ठिकाणी झाली आणि त्याचा आनंद जगानं अनुभवला. तर अशाच पद्धतीचं हे काम आहे. म्हणजे तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुकारामांचा हा अभंग शेतकऱ्यांचं उदाहरण म्हणून सांगितला जातो किंवा कामाच्या संदर्भातलं उदाहरण म्हणून सांगितलं जातो. तो या पुस्तकात नाही आहे, पण मी सांगतो की खोल ओली पडे ते पीक उत्तम, पुतळाचा श्रम वाया जाय, असे छान तुकारामांनी सांगून ठेवलेले आहे की जे लोक चांगल्या शेतकऱ्यासारखं कष्ट करत राहतात त्या बियांमधून उद्या पीक उगवतच. तसं परोळेकर साहेबांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून खोल ओलीत असं एक बी पेरलेलं आहे. हे बी
नक्कीच उद्या उगवून तरारून वरती येईल, ज्यातून चांगल्या विचाराची, संपन्न बुद्धिमत्ता असलेली आणि सकस दृष्टीची तरुण पिढी किंवा नवी दृष्टीचे नागरिक तयार होतील, अशा पद्धतीची एकूण रचना या पुस्तकामध्ये आहे. आणि हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. तुकोबांचा अजून एक अभंग चांगला आहे, की जर आपण प्रयत्न करत राहिलो, सातत्याने काही काम करत राहिलो, आपलं मन सतत प्रसन्न ठेवलं कामाच्या बाबतीत आणि आपण खुले राहिलो, तर ओले मूळ भेडी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी सारखं कधीतरी आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे. आणि म्हणून काम करत राहणं, सतत काम करत राहणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर हे काम जर काय विवेकी दृष्टीनं विचार करून आणि हेतू उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर प्रामाणिकपणे करत राहिलं, तरी आपण ह्या पुस्तकाचं एक मोल जाणू शकतो. तुकारामांनी सांगितले, की अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुणिया. आजचा काळ अनेक तरुण किंवा अनेक लोक किंवा तरुण पिढीच म्हणा, की निरर्थक कामांमध्ये गुंतलेले आहे, की ज्या कामाचं मोल काही दिवसांनीच संपणार आहे. किंवा गावाच्या गावा आज सकाळी चहा पिताना देखील अजय कांडर सर आणि त्यांचे मित्र सांगत होते, की सगळ्या गावातले तरुण राजकारण्यांच्या नादी लागून आपली वेळ, आपले श्रम, आपले पैसे, आपलं सगळं वाया घालवत आहेत. तर यांनी खरं तर अशा तरुण पिढीसमोर हे पुस्तक म्हणजे खरं तर जीवनाचं दर्शन आहे. इतके लोक जगात उभे राहिले, ज्यांनी हे देश घडवला, हे जग घडवलं, मानव सुखी केला, मानवी सृष्टी सुखी केली. आणि म्हणून या सगळ्या जगाच्या कल्याणासाठी, म्हणजे आता ही ज्या संस्थेमध्ये आपण उभा आहोत, ह्या संस्था देखील यासाठीच उभ्या आहेत, की मानवाचं कल्याण करावं, माणसाला उभं करावं त्याच्या जीवनामध्ये आणि त्याला चांगले विचार द्यावेत, जेणेकरून त्याच्याकडून पुन्हा ह्या जीवसृष्टीसाठी पोषक असं काहीतरी घडत राहावं. आणि म्हणून कादरेकर सरांनी एक मोठी यादी सांगितली, की या पुस्तकामध्ये काय काय घडतं. तर खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट घडते ती जीवनाचं दर्शन घडतं. परुळेकर साहेबांनी जे काही तुकोबांच्या अभंगांचे तुकडे छोटे छोटे ठेवून कथा सांगितलेल्या आहेत, गोष्टी सांगितल्या आहेत, ह्या गोष्टी माणसांच्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टींमधून काय घ्यायचं हे वाचकाचं कर्तव्य आहे, की वाचकानं त्या गोष्टीतून काय शिकावं. उदाहरणार्थ सर्वपरिचित उदाहरण सांगितलं मगापासून विनोद कांबळेंचं, की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे एका शिक्षकाच्या छायेखाली घडलेले दोन विद्यार्थी. फक्त दृष्टिकोन बदलला काही दिवसानंतर, किंवा मिळालेलं यश त्यांना पचवता आलं नसेल, किंवा त्यांना जे काही जीवनदृष्टी प्राप्त व्हायला हवी ती झालेली नसेल, त्यामुळे आजही सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटर एका उंचीवरतीच राहिला आणि कांबळी सारखा क्रिकेटर मात्र अगदी रसातळाला गेला. त्याची कथा त्याने आपल्या या पुस्तकात सांगितली आहे, तुकारामांचा अभंग देऊन. तर हे कशामुळे घडलं असेल, बहिणाबाईंनी पण सांगितलं, म्हणजे बहिणाबाईंसारख्या कवयित्रीने, की तुमचं सुख, तुमचं दुःख हे कुठं ठेवायचं आणि आपण कसं कार्यतत्पर राहिलं पाहिजे, कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे. तुकाराम हे सांगतात, की तुम्ही किती उंचीवर जा, किती मोठे व्हा, हे जगासाठी आहे, ते तुमच्यासाठी नाही. तुम्ही स्वतःला नेहमी सामान्य ठेवा. आपण काहीच केलेलं नाही, आपल्याकडून काहीच घडलेलं नाही आहे. आपण घडण्यासाठी प्रयत्नात आहोत. प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे. अशा पद्धतीचा एक उदात्त विचार तुकारामांनी खरं तर सगळ्यांना दिलाय. आणि मग असंच सातत्यपूर्ण काम करत राहिल्यानंतरच तर या पुस्तकातली उदाहरणं समोर येतात. म्हणजे रतन टाटांचं उदाहरण येतं, किंवा ही जी अशा मोठ्या लोकांची उदाहरणं येतात ती यासाठी येतात. आणि म्हणून कादरेकर सरांनी जी काय या पुस्तकातल्या लेखांचं वाचन करून यादी दाखवली, की त्यामध्ये व्यक्तिमत्वाला आकार देण्याची एक भूमिका, म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला शेवटी व्यक्तिमत्व हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. व्यक्तिमत्व हे आतून किती संपन्न होतं, तुमचे विचार किती सदृढ आहेत, की जे तुमच्यासाठी आणि समाजासाठी पोषक आहेत, ते बनवणं, ते विचार बनवणं, तुमच्यामध्ये ते रुजवणं, हे महत्वाचं काम हे पुस्तक करणार आहे. म्हणून व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, स्वतःची ओळख. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, तुमची कर्तव्य काय आहेत, अशा पद्धतीनं स्वतःची ओळख तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी तुकोबांच्याकडून यांनी घेतलेलं आहे. आणि ते काही समकालीन लोकांची उदाहरणं तुमच्या समोर ठेवत तुमच्या समोर सांगितलेलं आहे. लढण्याची प्रेरणा, कामाची प्रेरणा, सगळ्यात महत्वाचं आहे की यामध्ये आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तुकाराम तुम्हाला सतत आत्मविश्वास देतात.
हा आत्मविश्वास त्यांच्या कुठल्याही अभंगामध्ये वाचताना येतो. म्हणून ते सार्वकालिक आहेत. तुकाराम सार्वकालिक का आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सतत राहणार आहेत. म्हणून आपण उद्या असणार नाही, पण तुकाराम असणार आहे. तुकारामांची कविता असणार आहे आणि ती सतत आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहे, या मानवी सृष्टीला मार्गदर्शन करत राहणार आहे. आणि आज जी काही जगावेगळी स्पर्धा सुरू आहे, आज सगळ्यात वाईट गोष्ट जागतिकीकरणानंतर किंवा 1990 नंतर काय सुरू झाली असेल, तर ती अघोरी स्पर्धा. असं एक क्षेत्र शिल्लक नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्पर्धा दिसत नाहीये. पण ही स्पर्धा कशासाठी? म्हणजे आता उदाहरणार्थ उद्योगपतींमध्ये देखील पैसे मिळवण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. त्याचा शेवट हा विजय मल्ल्यासारखा कधीतरी होऊ शकतो. त्याचं सूचन तुकारामांच्या अभंगाच्या माध्यमातून या पुस्तकात आहे, की तुम्ही किती ओरबडून खाणार आहात. बरं, ते कशासाठी आहे याचं भानच खरं तर त्यांना नसल्यामुळे ते असं ओरबडत निघालेले आहे. सगळं काही आपल्याकडे आलं पाहिजे. सगळी जीवसृष्टीची संपत्ती जणू काही हे आपल्यासाठी निर्माण झालेली आहे, अशा प्रकारची एक भावना, अघोरी भावना, राक्षसी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असल्यामुळं ते सगळं ओरबडत निघालेले आहेत. आणि हे ओरबडणे इतक्या पराकोटीला गेलेलं आहे की सामान्य माणूस आता किड्या मुंगीसारखा झालेला आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व, किड्या मुंगीचं अस्तित्व असेल कदाचित, काही दिवसांनी सामान्य माणसाचं अस्तित्व राहील की नाही, अशा प्रकारची शंका उपस्थित व्हावं इतकी भयावहता आज राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातून आपल्याकडे येऊ घातलेली आहे. तर याचं जर भान कदाचित अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींनी तुकाराम वाचला, समजा असं कल्पना करू आपण की त्यांनी 10-15 अभंग तुकारामांचे चांगले वाचले, तर कदाचित त्यांना दृष्टी येईल की आपण करतो आहोत ती चांगली गोष्ट नाहीये आणि आपण यातलं काहीच घेऊन जाणार नाही आहोत. त्यामुळे हे सगळं सगळ्यांसाठीच आहे, आपण विनाकारण सगळ्यांचं ओरबडून खात आहोत, अशा प्रकारची दृष्टी कदाचित या लोकांना येऊ शकते. आणि हे भान हे पुस्तक देतं. म्हणजे ह्या पुस्तकाचं एक मोल, जसं कादरेकर सरांनी सांगितलं की ह्या पुस्तकाचं एक मोल उपनिषदासारखं किंवा याच्यासारखं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या अभंगांचे जे काही अवतरण आहे ती इतकी सुंदर आहे की आता उदाहरणार्थ एस ए गोयंकाचं उदाहरण देऊन सांगितलेलं साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. खरं तर हे किती आज किती महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही साधना करायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे. आज विसरतो आहोत ह्या गोंगाटात, इतके आवाज वाढले कसले कसले की या गोंगाटामध्ये आपल्याला आपला आवाज, सगळ्यात वाईट गोष्ट आहे की स्वतःचाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही, आपण हरवतो आहोत. आपल्याला काय वाटतं यापेक्षा इतरांना काय वाटतं ह्यात आपण अडकत चाललेलो, आणि इतरांना काय वाटतं यामध्ये आपलं सगळं करायचं राहून चाललेलं आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकातली उदाहरणं पुन्हा पुन्हा, खरं तर हे एकदा पुस्तक वाचून ठेवण्यासारखं नाही आहे. आलं नैराश्य की पुन्हा घ्यावं, त्यातलं एखादं प्रकरण वाचावं आणि पुन्हा मार्गस्थ व्हावं. अशा प्रकारचं निरूपण कादरकर सर म्हणतात तसं हे तुकारामांचं आधुनिक निरूपण आहे की ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी, तुकाराम समजून घेण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी, लढण्यासाठी, आत्मविश्वास येण्यासाठी खूप महत्वाचं काम करत राहणार आहे. या पुस्तकामध्ये आलेली जी उदाहरणं आहेत की जी कदाचित बऱ्याच जणांना माहिती पण नसतील, म्हणजे मला पण त्यातली काही नावं माहीत नव्हती, अपरिचित होती. जॉन स्कली किंवा जॉन रॉलिंग, ब्रदर जोसेफ सारखी उदाहरणं. म्हणजे आपल्याला माहित असतं की जी चर्चचे वर्चस्व जगात वाढलेलं होतं युरोपियन राष्ट्रांमध्ये, तर तिथं पण काय आता देवाच्या नावाखाली तिथं पण अनागोंदीच होती. म्हणजे आपण असं समजायचं कारण नाही की भोंदू बाबा आणि ढोंगी सगळे साधू फक्त भारतातच आहेत, तर जगभरात आहे. आणि त्याचं एक भान की म्हणजे भारतातल्या सारखे काही नालायक लोक जे आपल्याला फसवतायत, लुबाडतायत, असे जगात आहेत. आणि त्यांना देखील धडा देण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं जीवन समजून घेण्यासाठी तुकाराम खूप महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून एकदा गेलं की आपल्याला अनेक गोष्टी दृष्टीपथात येतात आणि त्या पाहणं एक आनंददायी प्रवास आहे. म्हणजे हे पुस्तक 50 प्रकरणातलं वाचत राहणं हा एक आनंददायी प्रवास आहे. तुकारामांकडे जाण्याचा मार्ग देखील आहे. म्हणजे नव्या पिढीला तुकारामांकडे नेण्यासाठी ही वाट चांगली आहे की त्यांना लक्षात येईल की ही सगळी माणसं खरोखर या विचाराने गेली म्हणून इथं जाऊन पोहोचली. हे मला वाटतं एका वर्गात असलेल्या 50 पोरातल्या 5 पोरांना जरी कळलं तरी पुरेसं आहे. ती पोरं जरी या मार्गाने रस्त्यात निघाली तरी त्यांना उद्या कुठेतरी जाऊन चांगला मार्ग, चांगलं काहीतरी दिसू शकणार आहे किंवा ते स्वतःच्या जीवनामध्ये उभे राहणार आहे. तर ही चर्चेची सत्ता काय होती ही तुकारामाच्या अभंगातून जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या
जगातल्या वास्तवाचा नवा अन्वयार्थ सापडतो, जगण्याचा आशय नवा सापडतो. आणि हा आशय खूप महत्वाचा आहे, की तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली. आता अजिम प्रेमजीच्या जीवनाशी संदर्भात हे उदाहरण देतात परुळेकर साहेब आणि सांगतात की तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली, साठवण्या खोली कासयास. आता हे इतकं समर्पक आहे आपल्या सगळ्यांसाठी, की घाम, कष्ट, परिश्रम करण्याची जिद्द खर तर प्रत्येकाकडे असायला पाहिजेत. म्हणजे आपलं आपलं निसर्गाने दिलेलं शरीर हे सगळ्यांना सारखंच आहे, पण त्यामध्ये असणारा आत्मविश्वास, त्यामध्ये असणारी दृष्टी वेगवेगळी असते. म्हणून हे करायला आपण कमी पडतो आणि म्हणून काही लोक पुढे जातात आणि बरेचसे मागे जातात. खरं तर आपण ज्या पद्धतीनं जायला पाहिजे, ज्या पद्धतीने विचार करायला पाहिजे, त्याचं दिशादर्शन आपल्या समोर आहेत. म्हणजे त्या कादरेकर सरांनी किंवा परुळेकर साहेबांनी जे पुस्तकासंदर्भात पहिल्यांदा भाष्य केलं ते मनापासून ऐकण्यासारखं होतं, की ज्ञानेश्वरांपासून ही जी समृद्ध परंपरा महाराष्ट्रीयांना लाभलेली आहे, खरं तर ती जगासाठीची आहे. पण आपण खूप भाग्यवान आहोत की हे सगळे लोक आपल्या आसपास झाले आणि आसपास राहून त्यांनी मराठी भाषेत हे सगळं आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं आणि त्याने ही दृष्टी दिली. खरं तर आज आपण बघतो की हे कुठे लोक सगळे आणि आज खोटी आश्वासनं देत लोकांना फसवत निघालेले आजचे राज्यकर्ते. म्हणजे तुकारामांपासून प्रेरणा घेणारे शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते झालेले आहेत. शिवाजी महाराजांचे सैनिक झालेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्याला जी काही शिस्त लागली त्यामध्ये शिवाजी महाराजांचा कडक कायदा होताच, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण तुकारामांसारखे संत सज्जन पण होते की जे प्रेमानं त्यांना देखील काहीतरी सांगत होते. आणि म्हणून त्या काळात सैन्यही तसं घडलं, जनताही तशी घडली आणि राजाही तसा घडला. आज सगळंच भरकट चाललेलं आहे आणि त्याचं देखील सूचन म्हणजे खोटी आश्वासनं देत बोलाचीच कडी बोलाचीच भात. म्हणजे तुम्ही जनतेनं आंधळेपणानं नदी जरी मागितली तरी आजचे कार्यकर्ते लगेच घोषणा करतात की तुमच्या गावात उद्या नदी आम्ही देणार आहोत. समुद्र आता कोकणातल्या लोकांनी आपल्या कोपऱ्याकडे जरी समुद्र मागितला तरी समुद्र देखील ते द्यायला तयार होतील, कारण त्यांच्याकडे असं घोषणा करण्यासाठी सगळं आहे. आणि म्हणून त्यांना देखील तुकारामांचा अभंग वाचून दाखवला पाहिजे की बघा तुकाराम तुम्हाला काय सांगतायत, हे तुमची बोलाचीच कडी बोलाचीच भात बंद करा आणि जीवन नुसता तृप्तीचा ढेकर देत आहात, त्याच्या पलीकडे तुम्ही सगळं बघा. आणि हे सगळं हे ह्या पुस्तकात येते. म्हणून हे पुस्तक मला फार महत्वाचं वाटतं. आणि ह्या एकूण पुस्तकानं काय योगदान दिलंय, खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुकोबांच्या कवितेतल्या आशयाला नवं परिमाण मिळवून दिले आजच्या भाषेत. म्हणजे आजची इकड तिकडची उदाहरणं आपल्या आजूबाजूची ताजी दररोज वर्तमानपत्रात येणारी किंवा ह्या काही लोकांच्या वरती पुस्तकं आलेली आहेत, जसं की ह्यातली काही मी आता नावं घेतली, त्यांच्यावर स्वतंत्र पुस्तक आहे. तरुण पिढीला त्याचा शौक आहे. म्हणजे विशेषतः इंजिनिअरिंगची मुलं वगैरे बघतोय मी, अशा पद्धतीची प्रेरणादायी पुस्तकं वाचत असतात. पण त्या तरुणांचं किंवा त्या लोकांचं देखील जीवन ह्या कशा पद्धतीनं घडलेलं आहे त्याचं दिशादर्शन तुकोबांच्या अभंगात आहे. हे सांगण्यासाठी हे उत्तम पुस्तक मला वाटतं. समकालीन माणसाचं जगणं भरकटणं हे ज्या पद्धतीनं आज चाललेलं आहे ते चिंताजनक आहे. वाहवत जाणं भयानक आहे आणि वाहवत जाण्याला कुठेतरी लगाम लावला पाहिजे. आणि तो लगाम लावण्यासाठी आज अशा पद्धतीची पुस्तकं खरं तर ही एक सूचना आहे. अशा पद्धतीची शेकडो पुस्तकं, शेकडो कामं जर पुढे येतील तर कदाचित वाहवत जाणारा माणूस थांबू शकेल आणि त्या तो स्वतःतल्या वृत्ती प्रवृत्तीचा शोध घेऊ शकेल की मी काय करायलोय, माझ्यात अशी कोणती अघोरी वृत्ती शिरले की जे मला असं स्वस्थ बसू देत नाही, त्याचा देखील तो शोध घेऊ शकेल. आणि हा शोध जर का एकदा लागला तर मग त्याला सेवाभाव म्हणजे काय, दयाबुद्धी म्हणजे काय, समभाव म्हणजे काय, सहानुभाव म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचं ह्या जगण्याचा मध्यवर्ती धागा कुठला असेल तर तो प्रेम आहे. परस्परांवरती प्रेम करत जगणं हे ह्या संतांनी प्रारंभापासून सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही जीवसृष्टी आज जी तगून आहे ही प्रत्येका अगदी जंगल जरी असलं, म्हणजे आपण काय माणूस एवढेच जगत नाही या पृथ्वीतलावरती, प्रचंड मोठं असं अधोविश्वही आहे आणि दृष्टीच्या पलीकडे असणारं जीवजंतू प्राण्यांचं देखील विश्व आहे. ते देखील शेकडो लाखो वर्ष सुखाने जगतायत. का जगतय तर त्यांच्यामध्ये देखील परस्परांमध्ये प्रेम आहे, प्रेमभाव आहे. ते देखील एकमेकांना सांभाळ करत ते जंगलात राहत असतात. आणि त्याचं सूचन ह्या संत सज्जनांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण फक्त ते समजून घेत नाही. आणि म्हणून या आजच्या माणसाला सगळ्यात गरज आहे ती शहाणं करण्याची आणि ते करण्याचं काम आजही हे संत करतायत. त्यांच्यामध्ये ही दयाबुद्धी येवो यासाठीची ही धडपड आहे. आणि मग समाज हजारो लाखो वर्ष चाललाय, पण तो कुणामुळे, ही गोष्ट जर माणसाने विचार केली तर लक्षात येईल की आपण म्हणजे काय ह्या जगातले असे
कोणी प्रेषित जन्माला आलेलं नाही की आपल्यामुळे जग चाललेलं आहे, आपण जर मेलो तरी जग मरून जाईल. हा सगळा गोड गैरसमज आहे. आणि हा गोड गैरसमज एकदा का दूर झाला की मग तो शांत होईल. तर त्याला शांत करण्याची ताकद तुकारामांच्या ओळींमध्ये आहे. आणि त्या ओळी आणून इथं आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर हे पुस्तक जसं जर शांतपणे पाहिलं तर समाजाची चर्चा करणारं समाजशास्त्राचंही पुस्तक वाटतं. तत्वज्ञान म्हणून तत्वज्ञानाचंही पुस्तक वाटतं. आणि माणसाच्या मनाचा अभ्यास करणारं मानसशास्त्राचं देखील पुस्तक वाटतं. म्हणून अनेक विद्याशाखांचा एक असा अर्क या पुस्तकातल्या चिंतनातून देवदत्त परुळेकर साहेबांचं खरं तर हयातभराचं चिंतन आहे. त्यामुळे साहजिकच अशा पद्धतीच्या विविध विद्याशाखांमधल्या चिंतनाची धार, चिंतनाची त्याला एक किनार म्हणू आपण, ह्या त्यांच्या पुस्तकाला लाभलेली आहे. असं एक सर्वांग सुंदर पुस्तक आणि तुकोबांना समकालीन माणसांशी जोडण्याचा अनुबंध म्हणून त्याने आपल्याला दिलं. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने मी परुळेकर साहेबांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक संस्थांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. परुळेकर सरांचे हे शब्दबीज म्हणजे उद्याच्या भरघोस चांगल्या विचारांची पेरणी आहे असं तुम्ही म्हणालात, आणि ते मला आता पक्क वाटायला लागले. त्याबरोबरच तुम्ही असं म्हटलात की नैराश्यातलं औषध म्हणजे हे पुस्तक आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात तसं नाटाळाच्या माथी हानुकाठी, तसं अदानी अंबानींना टोला सुद्धा हे पुस्तक आहे. तर खूप छान आपण या पुस्तकाच्या भावना व्यक्त केला.